श्री स्वामी समर्थ. अमावस्या आहे, माघी अमावस्या. आज आणि उद्या अमावस्या आहे. सोमवार दिनांक सायंकाळी 5:31ला अमावस्या सुरू होते. ती मंगळवार दिनांक 5:35 सायंकाळी तिथंपर्यंत अमावस्या आहे. तर अमावस्येच्या सेवा काय करू शकतो आपण? अमावस्ये दिवशी सकाळी जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर संपूर्ण शरीराला पंचगव्य लावून तुम्ही आंघोळ करू शकता. आणि आंघोळ करताना गायत्री मंत्र किंवा स्वामी समर्थांचा जप करू शकता. त्याच्यानंतर दिवसभरात आपण काय सेवा करू शकतो? पहिलं तर आपण उंबऱ्याला हळदीचं लेपन, गोमूत्र हळदीमध्ये गोमूत्र कालवून त्याचं लेपन उंबऱ्याला लावू शकतो. त्याच्यानंतर घर पुसताना फरशी पुसून काढावी. तर त्याच्यात पाण्यामध्ये मोठं मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून संपूर्ण घर पुसून काढू शकतो. जास्तीत जास्त उद्या तुम्ही घरातल्या निगेटिव्ह वस्तू म्हणजे तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, घाण सगळे कचरा, जाळ्या, जळमटं ह्या जास्तीच्या सेवा तुम्ही घर स्वच्छ करू शकता. त्याच्यानंतर उतारा, घरात तुम्ही घरावरून उतारा 7 वेळा बिन सोललेला नारळ घेऊन त्याचा उतारा करून तुम्ही फेकू शकता. तुमचं जर दुकान असेल, ऑफिस असेल, घर असेल, घरात पण हे उतारे करू शकता. तिन्हींची पण साफसफाई करू शकता. घर, दुकान, ऑफिस ह्या ठिकाणी साफसफाई करू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी जर नारळ बांधायचा असेल, कोहळा बांधायचा असेल तर उद्या अमावस्ये दिवशी त्याच्यावर स्वामींचा जप, कोरड्या शेंदुराने त्रिशूल काढून स्वामींचा जप घेऊन ते लाल कपड्यात बांधून कोहळा किंवा नारळ बांधायचा असेल तर बांधू शकता. किंवा 7 वेळा उतारा नारळाचा करू शकता. तुमच्या आजूबाजूला जे देव असतील त्यांचा तुम्ही उद्या मानसन्मान करू शकता. तर मानसन्मान कसा करावा? एक हार, खडीसाखर आणि नारळ घेऊन त्या देवांना तुमच्या आजूबाजूच्या एरियात जे देव असतील त्यांचा तुम्ही मानसन्मान करायचा आहे. पुन्हा आणखीन काय सेवा करू शकतो आपण अमावस्या दिवशी? तर कालभैरवाष्टक, पिवळ्या मोहऱ्या भेटतात बाजारात, पिवळ्या मोहऱ्या मुठीत धरून कालभैरवाष्टक घेऊन त्या मोहऱ्यांवरती त्या 10 दिशांना घरात मोहऱ्या फेकायच्या. ह्या सेवा करू शकता तुम्ही. आजारी व्यक्तींवरून तुम्ही नारळाचा उतारा करू शकता. तर अशा मला ज्या माहीत आहेत त्या सेवा मी तुम्हाला थोडक्यात सांगितल्या आहेत, नॉर्मली ज्या आहेत त्या. बाकीच्या अजून जर काय माहिती असेल तर मी सांगण्याचा प्रयत्न करेन पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.